त्यात अवघड ट्रेडिंग मेथड मध्ये म्हणजे कोणत्या ऑप्शन बाईंग मध्ये सक्सेस मिळवलंय कार्तिक सरांनी. सो एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सो इथे आपण बघू शकतो या अकाउंट वरती ग्रोच्या प्लॅटफॉर्म वरती आपण काय करतोय, लॉग इन करतोय. फ्युचर ऑप्शन जो आहे सेगमेंट मध्ये गेलोय. सो जानेवारी 2026 पासून मार्च 4 मार्च पर्यंत आपण काय करतोय, पूर्ण स्टेटमेंट करंटली घेतोय. त्याच्यामध्ये आपण बघू शकतोय किती प्रॉफिट झालेलं आहे. टोटल 1,37,064 रुपये प्रॉफिट झालेलं आहे ऑप्शन बाईंग मध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हे सगळे आपण इथं ट्रेड्स बघू शकतोय. ठीक आहे, तुम्ही कशा पद्धतीने यश मिळवलं आणि त्याच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल. परंतु ह्या वर्षी आता जानेवारीला मी सरांना जॉईन झालो, करण सरांना आणि गणेश सर यांना जॉईन झालो. पण त्यावेळेला मी त्यांच्याशी सरळ डील आणि कमिटच केलं होतं की मला काहीच जमत नाही, जे काय आहे ते इथून पुढे तुम्हीच सांगायचं इश्यू, म्हणजे तुमच्या पद्धतीने मी करणार. जे माझं ते ठरलेलंच होतं. नंतर हळूहळू सुरुवातीचा 1 महिना जानेवारीला बॅक टेस्टिंग केलं. पण बॅक टेस्टिंग मला झाली होती त्यावेळेला नियमात मला त्या पद्धतीचे प्रॉफिट मिळाले. आणि बॅक टेस्टिंगचा काय फायदा झाला ट्रेडिंगला. झालं सर, लक्षात म्हणजे असं दिसतंय ना की हे करणे योग्य ठरेल माझ्यासाठी, हे करणं आता मला उडी मारणे योग्य आहे नाही, तुला जाणवतं मी काय केलं पाहिजे ऍट दिस. प्लस मग माझा संयम कसा राखायचा ते बॅक टेस्टिंग मुळे जास्त म्हणजे अचीव्ह करते. मुळात मी 2021 पासून ट्रेड करतोय. पूर्ण कंटिन्यू फॉलो केलं. म्हणजे जसं सांगितलं जातं की स्टॉप लॉस 10 पॉईंटला घ्यायचं म्हणजे 10लाच घ्यायचंय आणि प्रॉफिट 20ला बुक करायचं म्हणजे 20लाच बुक करायचं. सेकंड मंथला मी रूल ब्रेक केले 1-2. नंतर मग त्याचे मला माझ्याकडे स्क्रीन रेकॉर्ड पण आहे. नंतर मी लॉसेस पण सेम तसे घेतलेत. रूल तोडला तर मला भुर्दंड बसलाय त्याचा. सो पहिला क्वेश्चन हा होता की 2021 पासून तू नॉलेज घेतलं होतंस. ओके, ज्यावेळेला सुरुवात इथं चालू केल्यानंतर मग कसं काय डिटॅच केलंस. नाहीतर नॉर्मली लोकांचं कसं होतं की मी 21 पासून ट्रेड करतोय, मग ते नॉलेज घेऊन या सिस्टीम मध्ये ऍड करायचा प्रयत्न करतात. मग तिथं तू स्वतःला कसं काय डिटेल. नाही सर, 21, 22, 23, 24 आणि 25 हे 5 वर्षात मी खूप असे फॉर्म्युले यूज करून बघितले. इन्स्टा वगैरेवर पण मला रील वगैरे पडायचे किंवा मेसेज वगैरे, ते आम्ही तुम्हाला कॉल देतो पर्सेंटेज वगैरे, त्या गोष्टीत मी अडकलेलो. पण मला त्या काही त्यांच्या सगळ्या प्रकारांमध्ये मला काही जाणवलंच नाही की माझं काहीतरी इथं ग्रोथ आहे. ज्या वेळेला पहिल्या महिन्यात मी तुमच्याकडे एकदम रिफ्रेश होऊन आलो की मला तुमचीच स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे. ग्लास भरलेला असेल तर आम्ही काही ऍड करू शकत नाही. मग तो ग्लास खाली केलास म्हणून तुला ज्यादा यश मिळालं. ओके, मोकळा करावा लागला. मोकळा करावा लागला. आणि नंतर मला बघायचं की खरंच आपण करू शकतो. पहिल्या महिन्यात जेव्हा मला नियम पाळून मिळालं, दुसऱ्या महिन्यात मी दुसरी बाजू पण बघितली. त्यात मला असं जाणवलं की मला तेव्हा जे लॉसेस व्हायचे त्याची कन्सिस्टन्सी जास्त होती. लॉसेसची कन्सिस्टन्सी होती, आता प्रॉफिटची कन्सिस्टन्सी. ओके, असं मला दिसून आलं.